क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कोपरगाव धक्कादायक चासनडी येथील घटना। विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे 1.5 एकर गहू जळून खाक। सविस्तर वृत्त। कोपरगाव तालुक्यातील चासनडी येथील अनिकेत रावसाहेब चांदगुडे यांच्या गव्हाच्या शेतातील तारेचे शॉर्ट सर्किट होऊन 1.5 एकर गहू जळून खाक झाल्याची घटना आज दिनांक 27 मार्च रोजी 4:30-5 वाजेच्या दरम्यान घडली। शेतातून जाणाऱ्या उच्चदाब वीज तारा ह्या अतिशय खाली असल्यामुळे हा प्रकार घडलाय। तसेच या तारा वाऱ्यामुळे एकमेकांना घासून शॉर्ट सर्किटमुळे खाली असलेल्या गव्हाच्या पिकावर ठिणगी पडून मोठ्या प्रमाणावर आग घेतली। त्यामुळे अनिकेत रावसाहेब चांदगुडे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। खाली येणाऱ्या ताराबद्दल वारंवार MSCB ला तक्रार देऊन सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही। त्यामुळे हा प्रकार घडला असे त्यांनी सांगितले। सदर घटनेची माहिती कळताच चासनडी येथील कनिष्ठ अभियंता तेजस बनकर, वरिष्ठ तंत्रज्ञ प्रवीण कोळी, बाह्यस्त्रोत कर्मचारी शिवाजी चांदगुडे यांनी तात्काळ धाव घेतली व सदर जळून खाक झालेल्या गव्हाची पाहणी करून त्यांना नुकसान भरपाई करून देण्याची आश्वासने दिली। यावेळी हरीश चांदगुडे, अनिकेत चांदगुडे, किसान पवार, भास्कर पवार, बाळासाहेब भारती, शरद पवार, शुभम पवार आदी शेतकरी वर्ग उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी नवनाथ उल्हारे, कोपरगाव। आज रोजी माझ्या शेजारी सुनीता रावसाहेब चांदगुडे यांच्या गव्हाचे आगीमुळे खूप नुकसान झालेले आहे। लाईटचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे वायर लपटी झाली, वारा खूप होता, त्यामुळे पूर्ण त्यांचे 2 एकर गव्हाचे नुकसान झालेले आहे। तरी सदर ठिकाणी MSCBचे अधिकारी वगैरे येऊन गेले, त्यांनी संपूर्ण पंचनामा किंवा माहिती घेतली। त्यानुसार हा जो DP आमच्या इथला, ज्याच्यावर ते 8 ते 10 शेतकरी आहेत, तर ते पूर्ण गाळा हा पूर्ण जे 2 पोलमधील अंतर आहे ते जादा आहे आणि प्रत्येक गाळ्याला असं तारा खाली आलेला आहे। तरी साहेबांनी कबूल केलेलं आहे, त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण गाळे टाईट करून देण्यात यावे व सुनीता रावसाहेब चांदगुडे यांची नुकसान भरपाई देण्यात यावी। आमच्या शेजारचे अनिकेत रावसाहेब चांदगुडे यांचं खूप मोठं गव्हाचं हे लपटीमुळे नुकसान झालेले, त्यांना लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी अशी आमची इच्छा आहे। आणि दुसरी गोष्ट अशी राहिलेली का हे जे हे गाळे खूप जुने झालेले, त्या गाड्यांना खूप मोठं अंतर पडलेले, काही गाळे डायरेक्ट डोक्याला टाकतात, तर ते शेतकऱ्यासाठी खूप वाईट परिस्थिती। तर लवकरात लवकर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे अशी आमची इच्छा आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।